आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात असे म्हटले आहे की हिंगोलीतील पॅन्थर राहुल खिल्लारे यांची तडीपार आदेश रद्द करा अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज मंगळवारी जिल्हाधिकारी नांदेड यांना एका निवेदनाद्वारे केले आहे। सदरील या निवेदनाबाबत फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीचे प्रकाश इंगोले आणि भीमराव बुक्तरे यांनी आज मंगळवारी दुपारी 3:15 वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे। माझं नाव प्रकाश इंगोले। आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जे हिंगोलीमध्ये तडीपारीची नोटीस माननीय राहुलभाऊ खिल्लारे यांना आलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व संपवण्याचं कट कारस्थान त्या ठिकाणी स्थानिक लेवलला चालू आहे आणि हे जर कट कारस्थान असंच जर चालू राहिलं तर भविष्यामध्ये आंबेडकरी चळवळीला युवा नेतृत्व मिळणं अवघड आहे। त्यामुळे राहुलभाऊ खिल्लारे यांची तडीपारी तात्काळ रद्द करावी या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अनेक सामाजिक संघटना असतील, विद्यार्थी संघटना असतील, आपण सर्वजण या ठिकाणी माननीय राहुलभाऊ खिल्लारे यांच्या समर्थनात आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। येत्या 10-15 दिवसाच्या आत जर त्यांना तडीपारीची नोटीस मागं जर प्रशासनाने नाही घेतली तर संबंध महाराष्ट्रभर अनेक सामाजिक संघटना असतील, विद्यार्थी संघटना असतील, यांना एकत्रित घेऊन आम्ही मोठं आंदोलन उभं करू। जय भीम। मी भीमराव बुक्तरे, एक आंबेडकरवादी चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व असलेले हिंगोली जिल्ह्यातील आमचे पॅन्थर राहुलभाऊ खिल्लारे यांच्यावर जी हिंगोली पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असलेली त्यांना 3 जिल्ह्याची तडीपारीचा जो आदेश आहे तो रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आज आमच्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्याच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नेत्याच्या सहकार्यानं आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि ही मागणी लोकशाहीच्या पद्धतीनं करणं योग्य आहे। कारण समाजाचं काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा घटक असतो। आडल्या नडल्याचं काम करणाऱ्या व्यक्तीवर जर असं राजकीय द्वेषापोटी किंवा आकसापोटी जर कोणी त्यांना संपवण्याचं काम करत असेल तर ही चुकीची भावना आहे। न्यायालय जो निर्णय देईल तो तर मान्य असेलच, काही विषय नाही त्याच्यामध्ये, पण हे राजकीय हेतू आकसबुद्धी ठेवून त्याच्यामध्ये सूड भावनेनं सूड उगवण्याच्या हेतूनं जो प्रयत्न चालू आहे तो नाही झाला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो।